संघर्ष दूतमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेक्षक हो, आपण सध्या आलो आहोत माननीय सिद्धार्थजी खरात साहेब नुकतेच आमदार झालेले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी. तर सर, आपण नुकतेच आमदार झाले आणि आपल्या प्रेक्षकाला काय शुभेच्छा देणार? जय महाराष्ट्र. मेकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये मला आपण अतिशय अल्प कालावधीमध्ये अक्षरशः माझ्यावरती विश्वास ठेवला आणि आपण सगळ्यांनी एकजुटीनं खूप मोठ्या फरकाने मला या ठिकाणी प्रचंड बहुमत देऊन आपण विजय केलं. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. मी माझ्या विजयाचं जे श्रेय आहे सगळं संपूर्ण जनतेला देतो, कारण ही जी निवडणूक आहे मूलतः जनतेनेच हातात घेतली होती आणि जनतेनेच त्यावरती विजय मिळवलेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष असतोच आणि संघर्ष केल्याशिवाय यशाची उंची गाठता येत नाही. आणि साहेब, तुमचा राजकीय संघर्ष काय आहे, काय सांगाल? नाही, माझा राजकीय संघर्षाचा जो कालावधी तो फारसा जास्त नाही आहे, परंतु संघर्ष तुम्ही म्हणालात तसं संघर्ष हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अटळ आहे आणि जेवढा जास्त संघर्ष तितकं जास्त यश, हे मी एवढं सांगू शकतो. मी अतिशय दुर्गम भागामध्ये, दुर्गम एका खेड्यामध्ये माझा जन्म झाला. शिक्षण बालपण जे असेल ते अतिशय दुर्गम भागात असल्यामुळं तिथलं जे आम्ही राहिलो ती इतरांच्या दृष्टीनं खूप मोठा संघर्ष होता, पण आमच्या दृष्टीनं ते सहज असं जीवन होतं. आता इतरांना तो संघर्ष वाटतो, कारण 10-10 किलोमीटर आम्ही जायचो, 10 किलोमीटर येऊन आम्ही जाणं येणं करून शिक्षण घेतलेलं आहे. हा आता बघितलं तर संघर्ष वाटतो, पण ते आमचं सहज जीवन झालं होतं आणि ते संघर्ष आमच्या अंगवळणी पडल्यामुळं संघर्ष करतच राहणे हे आमची एक प्रकारची वैशिष्ट्य राहिलं होतं. त्यामुळं शासनात असेल, प्रशासनात असेल, तिथं राहूनही आम्ही ती बाजू सांभाळून पुन्हा गावखेड्याकडे येऊन गावगाड्यामध्ये रमून शेती, माती, शेणमूत हे सगळं याच्यामध्ये हात घालून गाई, दुधाळ जनावरं दिले. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थी असेल त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी मदत करणे, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे तसेच संत या सगळ्यांच्या विचाराची जागरण गेल्या काही 10-15 वर्षामध्ये मी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार या भागामध्ये केलेली आहे. अनेक प्रकारचं सामाजिक काम करण्याचं, संघर्ष करण्याचं जे काही माझा जो वसा आणि वारसा राहिला आहे तो अखंडित चालला. त्यामुळं आज हे यश मला बघायला मिळालेलं आहे. मंत्रालयाचे सहसचिव, सचिव आणि आता नुकतेच आमदार, हा प्रवास कसा आहे आणि काय सांगाल या प्रवास? शासन प्रशासन ही वेगळी बाब आहे. तिथे सुद्धा ध्यानभान असलेला शासनात अधिकारी असणं आवश्यक आहे. केवळ स्पर्धा परीक्षा देऊन किंवा मोठ्या हुद्द्यावर जाऊन खुर्चीवर बसलेला प्रशासकीय अधिकारी जनतेला नको आहे. ज्याला जाणीव आहे, ज्याला भूमिका आहेत, जो गावखेड्यातून आला असतो, जो नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व करतो, असा जर अधिकारी त्या ठिकाणी बसला तर जनतेला न्याय मिळतो. मी हीच भूमिका त्या ठिकाणी वठवलेली आहे आणि ते करत असताना कायम माझा सामाजिक दृष्टिकोन हा जागृत राहिलेला आहे. आणि तिकडे जरी असेल तरी शासनात काम करत असताना ही भूमिका ठेवूनच मी काम केलेलं आहे. परंतु काही असलं तरी ते किती जरी नोकरी मोठी असली तरी ती, आणि तुम्ही किती सामाजिक काम करत असला, काही जरी करत असलं तरी ती नोकरी आहे. नोकरीसारखीच करावं लागते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पगार मिळतो. त्यामुळे तो एक वेगळा प्रांत आहे तो. हे जे जीवन आहे, राजकीय जीवन आहे, याच्यामध्ये खूपच फरक आहे. हे राजकीय जीवन जरी असलं तरी लोकांशी संबंधित त्यांना समर्पित करावायचं जीवन आहे. आणि जेवढं जास्त तुम्ही लोकांमध्ये मिक्सअप व्हाल, त्यांचे प्रश्न जाणून घ्याल, त्यांच्या अडचणी सोडवाल, त्यांच्यामध्ये समरस व्हाल, तेवढा जास्त लोकांची कामं होतात आणि समाधानही तेवढंच मिळतं. म्हणून त्यामध्ये आणि ह्यामध्ये खूप फरक आहे. पेंटाकळी प्रकल्पामध्ये बऱ्याच दिवसापासून जे काम रखडलेलं होतं आणि जो पाण्याचा प्रश्न होता शेतकऱ्याचा, तो मार्गी लावण्यासाठी नुकतेच म्हणजे तुमच्या अंगाचं गुलालही निघाला नाही तोवर तुम्ही लगेच त्या कॅनॉल प्रकल्पामध्ये गेले आणि तिथं जाणून घेतलं नेमकं कॅनॉलचं कोणतं काम अडचणीत आहे. काय सांगाल त्याबद्दल?
पेनगंगा नदी आणि पेनटाकळी प्रकल्प हा मेहकर मतदारसंघाचा कामधेनू आहे. हा प्रकल्प आणि तिथलं जर पाणी सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांच्या कालवा जो खोदला आहे त्याप्रमाणे जर मिळालं तर या भागातला शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. मात्र गेल्या 4-5 वर्षापासून तो कालवा तर खोदून टाकलेला आहे, परंतु पाणी मात्र नाही आहे. अशा अवस्थेमध्ये जवळपास 18-20 गावं आहेत ती पाण्यासाठी व्याकुळ झालेली आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्या ठिकाणी हे पाणी काही जात नाही आहे. ही गोष्ट मला जेव्हा या भागातील जनतेने निदर्शनास आणली तेव्हा मी माझ्या निवडणूक प्रचार काळामध्ये जनतेला कमिटमेंट दिली होती की मी तुम्हाला जे काही 18 गावांना पाण्यापासून वंचित आहे त्यांना मी पाणी देईल म्हणून. आणि जेव्हा निवडणूक झाली लोकांनी मला आशीर्वाद दिला. त्याचबरोबर 2-3 दिवशीच मी त्या ठिकाणी पेनटाकळी प्रकल्पाचा जो कालवा आहे तो कालव्याची पाहणी केली. ते बोगदे जे काही सावत्रामधून त्या आता मला मोसंबीवाडीपर्यंत जो काही बोगदा आहे तो 1-1.5 किलोमीटरचा बोगदा आहे तोही पाहिला. त्याच्यानंतर तिथून जो पाणी बाहेर पडतं बोगद्यातून त्याची अवस्था पाहिली. नंतरची जी कालवा आहे ती नहर आहे तीसुद्धा पाहिली, त्याची अवस्था पाहिली. हे सगळं पाहिल्यानंतर मन विषण्ण झालं. खेद वाटला की इतकी सगळी सुविधा असतानासुद्धा शेतकरी पाण्यापासून वंचित आहे. आणि त्यामुळं त्याच दिवशी तात्काळ मी आमच्या अधिकाऱ्यांना बोलून तातडीच्या सूचना दिल्या. हा जो प्रकल्पाचं जे रखडलेले कायम हाती घ्यायला आणि सुरू करायला सांगितलेलं आहे. तिथे 0 ते 11 किलोमीटरमध्ये काही ठिकाणी त्या कालव्याला कालवा फुटला कालव्याचे कालवाचा जो काही भिंत आहे ती फुटल्यामुळं 2-4 गावामध्ये पाणी वाहून जातं आणि त्यामुळे ती जमीन खरडून गेलेली आहे. त्यामुळं ते आता खरडून गेलेले त्यांनी भरलेलं आहे, परंतु त्याला सिमेंट कॉन्क्रिटिंग RCC ज्याला म्हणतो ती करायची आहे. RCC बांधकाम जे आहे त्याचा प्रस्ताव प्रलंबित यांनी ठेवलेला आहे. तेही तसंच प्रलंबित पडलं होतं. ते सगळं आर्ग्युमेंट केलेलं आहे. अधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब ते काम सुरू करा. आणि हे 2-4 महिन्यामध्ये काम झालं की रीतसरपणानं शेतकऱ्यांना त्या कालव्यामधून त्यांना हवं तेवढं पाणी, त्यांना पाहिजे तेवढं पाणी, जेवढा त्यांनी पाणी पट्टा भरलेला आहे तेवढं पाणी त्यांना मिळणार आहे. हे होते सिद्धार्थजी खरात. नुकतेच आमदार झाले आणि मेहकर लोणार मतदारसंघातील मतदारांनी यांना फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.